नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपण एक नवीन यूट्यूब सिरीज चालू करतोय ज्याचं नाव असणार आहे पुस्तकांशी गप्पा। आणि आज आहे आपल्या या सिरीजमधला पहिला भाग। आणि या भागामध्ये आपण बघणार आहोत एक पवित्र ग्रंथ जो की बऱ्याच लोकांना माहीत असेल, बऱ्याच लोकांनी वाचलाही असेल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्या ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत। तर या ग्रंथाचं नाव असणार आहे रामचरितमानस, ज्याला की आपण रामायण म्हणून सुद्धा ओळखलं जातो। तर हा ग्रंथ मी ऑनलाईन घेतला होता। ऑनलाईनमध्ये हा आपल्याला 700 ते 800 रुपयांमध्ये मिळून जातो। आणि त्याच्यासोबतच आपल्याला हे बुक स्टँडसुद्धा मिळतं, ज्याच्यावर ठेवून हा ग्रंथ आपण वाचू शकतो। चला मग या व्हिडिओमध्ये आपण या ग्रंथाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। सुरुवातीला तर आपण कोणताही ग्रंथ वाचायला हाती घेतला, मग तो रामायण असू देत, भगवद्गीता असू देत, ज्ञानेश्वरी असू देत किंवा आणि कोणताही अजून दुसरा कोणताही ग्रंथ असू देत, तर तो आपण नेहमी वाचताना डायरेक्ट खाली न ठेवता ह्या बुक स्टँडवर ठेवून वाचायचं आहे। कारण हे जे आपले ग्रंथ आहेत ते आपला इतिहास सांगतात, आपली संस्कृती सांगतात, आपल्याला जीवनाचा सार समजावून सांगतात। त्यामुळे ह्या ग्रंथांना आपण मानसुद्धा त्याच प्रकारे दिला पाहिजे। बऱ्याचदा आपण एखादं पुस्तक वाचत असतो तेव्हा आपण आपल्या सोयीनुसार मांडीवर किंवा बेडला आरामात टेकून पाय पसरून पुस्तक वाचत असतो। तर आपण जेव्हा ग्रंथांचे पठण करतो, पारायण करतो, तर तेव्हा असं न करता अगदी खाली मांडी घालून आपल्यासमोर स्टँड ठेवून आपल्याला हे ग्रंथ वाचायचे असतात। रामायणासारखा पवित्र ग्रंथ आपल्या घरामध्ये असणे ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट असते। कारण ज्या घरामध्ये रामायणाचं पारायण केलं जातं किंवा रामायण ग्रंथ असतो, त्या घरात साक्षात शिव भगवानांचा वास असतो, तसेच हनुमानजींचा वास असतो। जेव्हा आपण कोणत्या तरी एका मोठ्या संकटात असू किंवा आपल्या घरावर एक मोठं संकट ओढवलं असेल, तर आपण नित्यनेमाने रामायणाचं पठण केल्याने आपल्यावरच्या भरपूर समस्या दूर होतात। तसेच रामजींचे परमभक्त असणारे हनुमानजी यांचा आपल्या घरामध्ये नेहमी वास राहतो। त्यामुळे घरात नेहमी एक पॉझिटिव्ह एनर्जी पसरलेली असते। त्यामुळे रामायणासारखे ग्रंथ आपल्या घरात असणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। तसेच आपल्या घरात जी लहान मुले असतात त्यांच्यावर सुद्धा चांगले संस्कार घडतात, जीवनाचा सार शिकून घेतो, जीवन जगण्याची दिशा या ग्रंथामुळे मिळते। आणि आपला हा इतिहास आपोआपच आपण दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करत जातो। आता आपण बघूया की याचं पारायण कधी आणि कोणी करायचं असतं। तर रामचरितमानसाचं पारायण कोणीही करू शकतं, अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत कोणीही या ग्रंथाचे पारायण करू शकते। पण पारायण करताना आपण एका ठराविक महिन्यापासूनच सुरुवात करावी, जेणेकरून आपलं पारायण हे व्यवस्थित पूर्ण होईल। तर पारायण हे आता कोणत्या महिन्यापासून सुरुवात करायचं, तर आता तुम्ही म्हणाल की आता डिसेंबर महिना चालू आहे, मग पुढे जानेवारी महिना चालू होईल, मग मी जानेवारीपासून पारायणाला सुरुवात करतो। तर तसं अजिबात नाही। आपण जेव्हा पारायणाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला मराठी महिन्यांमधूनच पारायणाला सुरुवात करायचं आहे। जसं की आपले मराठी महिने चैत्र वैशाखपासून सुरू होतात आणि फाल्गुनपर्यंत जाऊन संपतात। तर आपल्याला या ग्रंथाचं पारायण ह्या मराठी महिन्यांमध्येच करायचं आहे। शक्यतो आपण श्रावण महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा कार्तिक महिन्यामध्ये पारायण केलेलं खूप चांगलं असतं। या 3 महिन्यांमध्ये पारायणाला सुरुवात केली तर उत्तमच आहे, पण तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा पारायणाला सुरुवात करू शकता। तर या पारायणाच्या 3 पद्धती असतात, ज्या की या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेल्या आहेत। तर तुम्ही 9 दिवसांचे पारायण करू शकता किंवा 1 महिन्याचे पारायण करू शकता किंवा मग रोज थोडं म्हणजेच कमीत कमी 5 श्लोकांचे तरी पारायण करू शकता। आता आपण बघूया की या ग्रंथाचं वाचन कसं केलं जातं। तर जेव्हा पण आपण हा ग्रंथ वाचन करून ठेवून देतो, तर तेव्हा तो तसाच नाही ठेवायचा, तर तो एखाद्या लाल कापडामध्ये, एखाद्या पिवळ्या कापडामध्ये किंवा एखाद्या केशरी कापडामध्ये बांधून ठेवायचा। तर आपण जिथे पारायणाला बसणार आहोत त्याच्या समोरच किंवा आपल्या शेजारीच अजून एक आपल्याला आसन तयार करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की हे आसन कोणासाठी आहे, तर हे आसन आपण बनवलं आहे चिरंजीवी हनुमानजींसाठी। कारण जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करतो, जिथे कुठे रामनामाचा जप होतो आणि जिथे कुठे रामायणाचं पारायण केलं जातं, तिथे तिथे हनुमानजी दृश्य किंवा अदृश्य पद्धतीने हजर राहतात। रामनामाचा जप केल्यानंतर हनुमानजी आपोआप प्रसन्न होतात, ते दृश्य किंवा अदृश्य रूपात आपल्यासमोर हजर होतात। आणि जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करतो तेव्हा जर हनुमानजी आलेच तर त्यांना बसायला काहीतरी आसन हवं, म्हणून आपण आपल्यासमोर आता हनुमानजींसाठी आसन तयार करून घेतलं आहे। आणि पारायणाला सुरुवात करायच्या आधीच आपल्याला हनुमानजींचं सुद्धा आवाहन करायचं आहे, कारण जिथे जिथे रामनामाचा जप होतो तिथे तिथे दृश्य किंवा अदृश्य रूपामध्ये हनुमानजी हजरच असतात। आणि जर आपल्याकडून पारायणामध्ये किंवा वाचनामध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी हनुमानजी आपल्यावर नाराज होऊ शकतात। म्हणूनच आपण वाचनाला सुरुवात करण्याआधी हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की आम्ही पारायणाला सुरुवात करत आहोत, तुम्ही दृश्य किंवा अदृश्य रूपात आमच्यासमोर हजर व्हा आणि आमच्याकडून जर काही चुकी झाली असेल तर आम्हाला क्षमा करा, असं म्हणून मग आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत। इथे
पूर्ण माहिती दिली आहे. आणि या रामचरितमानसमध्ये आपल्याला 7 प्रकारचे कांड बघायला मिळतात. त्याच्यामध्ये बालकांड आहे. या बालकांडमध्ये आपल्याला एकतर शिवपार्वती विवाह सोहळा बघायला मिळतो, प्रभू श्रीरामांचा जन्म बघायला मिळतो, अयोध्येमध्ये त्यांचं बालपण बघायला मिळतं. दुसरं आहे ते म्हणजे अयोध्याकांड, त्यानंतर अरण्यकांड, मग किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि सगळ्यात शेवटी म्हणजे उत्तरकांड. तर अशा प्रकारे आपल्याला 7 प्रकारचे कांड बघायला मिळतात. तर आता इथे दिले आहेत पारायणाचे प्रकार. तर ह्याच्यामध्ये तुम्ही नवपारायण करू शकता किंवा मास पारायण म्हणजे 1 महिन्यामध्ये पारायण करू शकता. तर मुख्यतः हे नवपारायण आहे, हे नवरात्रीमध्ये 9 दिवसात केलं जातं. किंवा मग तुम्ही रोज 5 श्लोक किंवा 10 श्लोक याच्याप्रमाणे सुद्धा हे पारायण पूर्ण करू शकता. तुम्हाला जसं सोयीस्कर असेल त्याप्रमाणे तुम्ही चालू करू शकता. पुढच्या पानावर दिलं आहे पारायण विधी. तर पारायणाला सुरुवात करताना आपल्याला आधी सर्व देवी देवतांचं आवाहन करायला लागतं. त्यामध्ये श्री तुलसीदासजी आहेत, शिवजी आहेत, हनुमानजी आहेत, प्रभू श्रीराम, त्यांचे 3 भाऊ, या सर्वांचं आपल्याला आवाहन करायचं आहे. त्यासाठी इथे काही मंत्रसुद्धा दिलेले आहेत. ते आपल्याला पूर्ण मंत्र उच्चारण करत आवाहन करायचं आहे. आता हे रोज करायचं आहे का? तर नाही. आपण जेव्हा पारायणाला सुरुवात करतो त्याच्या पहिल्याच दिवशी आपल्याला हे पूर्ण एकाच वेळेला आवाहन करून घ्यायचं आहे. रोज रोज करायची काही गरज नाही. पहिल्या दिवशी आपण सर्वांना आवाहन केल्यानंतर आपण रोज आपला पारायण विधी चालू करू शकतो. इथे पहिल्यांदा आपल्याला श्री गणेशाय नमः म्हणजे गणपतीजींचं आवाहन करून नंतरच मग रामायणाची सुरुवात करायची आहे. आता इथे दोन्ही भाषेत सुद्धा दिलेलं आहे. एक म्हणजे संस्कृत भाषेमध्ये आणि दुसरं म्हणजे हिंदी भाषेमध्ये. तर आता तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये वाचायचं असेल तर तुम्ही दोन्ही भाषांमध्ये वाचू शकता. सुरुवातीला जे काही श्लोक आहेत ते संस्कृत भाषेमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचा अनुवाद किंवा त्याचा अर्थ हा हिंदीमध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पहिल्यांदा संस्कृतमध्ये वाचू शकता, मग त्यानंतर तुम्ही हिंदीमध्ये वाचू शकता किंवा तुम्ही जर डायरेक्ट हिंदीमध्ये वाचलं तरीसुद्धा चालेल. असं काहीच कंपल्शन नाही आहे की तुम्ही दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा वाचायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट हिंदीमधून सुरुवात केली तरीही चालेल. आणि अशा प्रकारे मग आपल्या रामायण पारायणाला सुरुवात होते. रामायण एक असा ग्रंथ आहे ज्याची अनुभूती आपण स्वतः घेतल्याशिवाय त्यामध्ये जे काही सार आहे ते आपल्याला कळणार नाही आहे. आणि मीच काय दुसरी कोणतीही व्यक्ती एका व्हिडिओमधून त्याचे स्पष्टीकरण किंवा या ग्रंथामध्ये काय आहे कोणालाही समजावून सांगू शकत नाही. त्यासाठी स्वतः तुम्हाला त्या ग्रंथाचं वाचन पठण करावं लागेल. आणि म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये फक्त रामायण वाचण्याची विधी आणि रामायण वाचल्याने काय फायदे होतात हे बघितलं आहे. अशा प्रकारे आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण रामचरितमानस या ग्रंथाबद्दल माहिती घेतली आहे. बऱ्याच जणांना ही माहिती आधीपासून माहिती असेल, बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण मी माझ्याकडून जे काही शक्य होईल तेवढी माहिती तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या सिरीजमधला हा आपला पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. लवकरच भेटूयात आपल्या पुढच्या भागामध्ये पुढच्या एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत जय श्रीराम.